तर मित्रांनो, मे महिन्याचे दिवस होते आणि उन्हाळा तर प्रचंड वाढला होता. सकाळी आत्याच्या आवाजाने माझी झोपच उडाली. "सचिन, अरे सचिन, उठ लवकर. कॉलेजला नाही जायचं का तुला?" आत्याचा तो प्रसन्न चेहरा पाहून मी पटकन उठलो आणि आवरून कॉलेजला गेलो. माझं नाव सचिन. वय वर्ष 20. नियमित व्यायामामुळे माझं शरीर सुदृढ आणि देखणं होतं. आमचं कुटुंब तसं छोटंच. आई-वडील, मी आणि माझी आत्या सुनीता. आत्या दिसायलाही खूपच सुंदर होती आणि भारी पण होती. एका चांगल्या कंपनीत ती जॉब पण करत होती. तिच्या एका मैत्रिणीची हुंड्यासाठी झालेली फसवणूक पाहून तिचा तर लग्नावरून विश्वासच उडाला होता. त्यामुळे तिने अनेक स्थळे येऊनही लग्नाला ठाम नकारच दिला होता. आमचा 2 BHK फ्लॅट होता. एका खोलीत आई-बाबा आणि दुसऱ्या खोलीत मी आणि आत्या, आम्ही असे दोघेच झोपायचो. लहानपणापासूनच मी तिच्या जवळच झोपायचो. पण आता मोठे झाल्यावर आम्ही वेगवेगळ्या खोटवर झोपू लागलो होतो. त्या रात्री जेवण झाल्यावर आम्ही झोपायला गेलो. पण बेडरूमचा पंखा काही केल्या सुरूच होत नव्हता. रात्रीचे जवळपास 10 वाजले असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी मिळणं पण कठीणच होतं. मी गरम होत असल्याने वर्तमानपत्राने स्वतःला वारा घालू लागलो होतो. माझा त्रास पाहून आत्या हसून म्हणाली, "अरे सचिन, ये इकडे खिडकीजवळ. माझ्या बेडवर छान हवा येते. इथे 2 माणसं आरामात झोपू शकतील. ये इकडे." मी आधी थोडा संकोचलो, पण उष्णतेमुळे शेवटी तिच्या शेजारी जाऊन मला झोपावेच लागले. आत्याच्या नाईटीतून येणारा तो सेंटचा मंद सुगंध मला अस्वस्थ करत होता. थोड्या गप्पा मारून आत्या झोपी गेली. पण मध्यरात्री मला छातीवर थोडासा भारच जाणवला. म्हणून मी डोळे उघडून पाहिले तर आत्याचा डावा हात हा माझ्या छातीवर होता आणि तिची मांडी ही माझ्या मांडीवर होती. झोपेत तिचा स्पर्श मला उत्तेजित करत होता. तिचा तो सुगंधित श्वास माझ्या नाकापर्यंत येत होता. आता मी तसाच शांत राहिलो. पण काही वेळाने तिने कूस बदलली आणि आम्ही दोघेही झोपी गेलो. सकाळी आत्याच्या नजरेत मला एक वेगळाच भाव दिसला होता. संध्याकाळी मी आता मुद्दामून इलेक्ट्रिशियनला आणून पंखा माझा दुरुस्त करून घेतला. पण मनातून मला कालचा तो सहवास हवासाच वाटत होता. आता दुसऱ्या दिवशी योगायोगाने मामाची तब्येत बिघडल्याने आई बाबा हे गावी गेले होते. घरी आता फक्त मी आणि आत्या असे आम्ही दोघेच होतो. रात्री मी एक युक्ती लढवली. मी गुपचूप बेडरूमच्या पंख्याची वायर काढूनच टाकली आणि पंखा बंद केला. आत्याने येऊन पाहिलं तर पंखा काही मात्र चालतच नव्हता. नाईलाजाने तिने मला पुन्हा तिच्याच बेडवर झोपायला पण बोलवलं. आता मी तिच्या शेजारी हारवा झालो. थोड्या वेळाने मी धाडस करून माझा हात आत्याच्या अंगावर ठेवला. आत्याने कोणतीही हालचाल केली नाही. हे पाहून आता मी माझा पाय पण तिच्या मांडीवर टाकला. तेवढ्यात आत्या मला हळूच म्हणाली, "सचिन, अरे तू जे काही करतोस ना ते गुपचूप करायची गरज नाही. तुला जे हवं आहे ते तू बिनधास्त करू शकतोस." असं म्हणून आत्याने कूस बदलली आणि आता माझा चेहरा हातात धरून माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आणि एक वेगळाच भाव दिसत होता. आम्ही एकमेकांच्या मिठीत शिरलो आणि त्या रात्री एका वेगळ्याच नात्याची आम्ही सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या त्या रात्री पंखा बंद असूनही आम्हा दोघांनाही त्याची उणीव काही भासलीच नाही. त्यानंतर आई बाबा येईपर्यंत आणि त्यानंतरही आमचा हा सिलसिला अधूनमधून सुरूच राहिला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली असेल किंवा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला बरं, अगोदर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या कथेमध्ये.